या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी आता थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांबाबत संवाद सुरू केला आहे. या अभियानाचे उद्घाटन मंगळवारी पद्मनगर येथील अर्काल गार्डनमध्ये झाले. अभियानाच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधील समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडाल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची उपस्थिती होती. या प्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक शेखर इगे, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेवक सतीश शिरसिल्ला, नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, बजरंग कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, शिवराज गायकवाड, प्रभाग क्रमांक महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे अधिकारी रऊफ सरकाजी, विभागीय कार्यालय क्रमांक 3 चे हनीफ बक्षी, विभागीय कार्यालय क्रमांक 8 चे गायधनकर तसेच झोनचे इंजिनियर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभागाचे नगरसेवक, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रभागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तात्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार कोठे म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक जनतेपर्यंत जाऊन पक्षाचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना विकास कामांबद्दल काय अडचणी आहेत याची सखोल माहिती असते. तसेच कोणती विकास कामे प्राधान्याने करावीत याचीही जाण या पदाधिकारी कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकास कामे प्राधान्याने करण्यासाठी नगरसेवकांप्रमाणेच अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सन्मान प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेली विकास कामे करावीत आणि कार्यकर्त्यांनीही महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान ठेवून काम करावे. शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका. शहराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तितका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासनाकडून आपण आणू असा विश्वास यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. महापौर विनायक कोंडाल म्हणाले, जनतेचे तळागाळातील प्रश्न या अभियानामुळे कळले. शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची तळमळ यातून दिसून येते. आगामी काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, असेही महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज पुरवठा, उद्यान, स्वच्छता याबाबतच्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. जे लोक स्वातंत्र्य सैनिक आहेत, जे ज्यांच्या घरामध्ये कोणीही आता सध्या राहिलेलं नाही, जे एकटेच करून खाणारे किंवा एकटे राहणारे आहेत, त्यांना टॅक्स बेनिफिटचा विषय कसा आपल्याला मिळू शकतो ह्याच्यावर आमचं नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. वॉकिंग ट्रॅकचा विषय असेल, वल्ल्या ग्राउंडला ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅकचं जे आता आपले आमदार साहेब या ठिकाणी बजेट दिले आणि निश्चित या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय करता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. आणि या ठिकाणी एवढंच, कारण वेळ भरपूर झालेला, अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. हात जवळ बघायचा, मी देखील गेले 20 वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक असेल, आपल्या बगीचेचा विषय असेल, ओपन जिमचा विषय असेल, अनेक प्रश्न आहेत. धुळीचा विषय आहे या ठिकाणी, DP रस्त्याचे विषय आहेत, अनेक विषय या ठिकाणी मला माहिती आहे. आणि निश्चित आपण येणाऱ्या बोर्डामध्ये, बजेट बोर्डामध्ये हे सर्व विषय आपण अजून जनता दरबार या ठिकाणी भरवणार आहेत. त्या दरम्यान आपण सर्व प्रशासनाला देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्याला अनेक प्रश्न जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही जे तुमच्याकडनं शक्य होईल ते तेवढं हे करत चला. कारण हा जो माझ्याकडे येत आहे, तो जो माझ्याकडे येत आहे, त्याच्यामध्ये माणसाचं जे माणूस तुमच्याकडे परत येते त्याची परत ताकद संपून जाते. तुमच्याकडे आल्यानंतर त्या झोनला जायचं, परत त्या झोनला एका झोनला जायचं. तुम्ही काय करत चला की एखादा माणूस जर अडीअडचणी जर तुमच्याकडे घेऊन आला
संबंधित अधिकाऱ्याला, भले दुसरा झोनचा असू दे, त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून की बाबा ह्याचा असा असा प्रश्न आहे, तिथं काय उद्या त्या माणसाला तिथं समाधान तर करत चला. कारण का तुमच्यापर्यंत आला परत तिथं अजून दुसऱ्या झोनला गेला तर त्याची जी कॅपॅसिटी ताकद असती जी काय त्यांना सांगायची तर त्या ठिकाणी कमी होत जाते. तर असं न होत देता आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्ही चर्चा केली, ते देखील या ठिकाणी अनुकूल आहेत की वेळेवर या ठिकाणी झोन निर्मिती झाली तर निश्चित आपल्या जे काय तळागाळातले जे प्रश्न आहेत, मेंटेनन्सचे विचार असेल, जे काय जेवढे काय हे आपल्याला रोजच्या रोज या ठिकाणी सुधारण्याला या ठिकाणी मदत होणार आहे. किंवा 5 दिवसाला येऊ, आपल्याला 5 दिवसाला पुरेल इतकं प्यायला जितकं पाणी लागतं, आंघोळीला, स्वयंपाकाला तितकं पाणी महापालिका आपल्याला देतं आणि म्हणून तरी त्यांचं पाणी पुरवठ्याचा टॅक्स हा पूर्ण वर्षाचा असतो. पण शहरात क आणि ड वर्ग महापालिकेच्या तुलनेत सोलापूरचा टॅक्स फार मोठा किंवा तफावत होणार अजिबात नाहीये. आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आपल्याला 892 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, त्यात नवीन 32 ते 35 टाक्या होत आहेत, नवीन पाईपलाईन होणार आहे, यातनं शहराला रोज पाणी होणार आहे. आणि मीटरायझेशन डिजिटल मीटर, जसा एमएससीबीचा मीटर असतो तसा पाण्याचा सुद्धा मीटर लागेल. ज्या घरात 2च लोक आहेत तर 2 लोकांचा वापर इतकंच पाणी. ज्या घरात 20 लोक किंवा 10 लोक राहत असतील त्यांचा पाण्याचा वापर जर जास्त असेल तर त्यांचंही पाण्याचं बिल त्याप्रमाणेच येईल. आपण लाईट बिल घरात बघा, या खोलीत त्या खोलीत जाताना लाईट बंद करून जातो, दुपारच्या वेळेस लाईट चालू ठेवत नाही. परंतु पाण्याच्या बाबतीत दुर्दैव आहे की नळाला मोटर लावतो, ऊन आहे तरी आपण नळाला मोटर लावतो, आलेलं पाणी शिळे नेऊन सांडतो, भरलेली टाकी आपण रिकामी करतो. सोलापुरात असं कुठलाही भाग नाही की तिथं नळाला पाणी आल्यावर रस्त्यावरती पाणी वाहत नाही. आपण जर त्या मोटरी लावायचं बंद केल्या आणि तुम्ही पाणी येतंय तरी एकदा चेक करा. आता उदाहरण द्यायचं झालं तर कर्णिक नगर, पद्मानगर आणि एकता नगर इथल्या पाण्याला, नळाला पाण्याच्या दिवशी एमएससीबीला सांगून मेन डेपो बंद करा. डोंगरे साहेब तुम्ही एक ट्रायल घ्या, तो एमएससीबीचा डेपो बंद करा, सगळ्यांच्या मोटरी बंद होते आणि सगळ्यांच्या नळाला बिगर मोटर पाणी. मोटर काय करतं, पाणी ओढून घेतं. आता महापालिकेची कायदेशीर तरतूद काय की जमीन लेवल पासून 3 फुटावरती पाणी द्यायचं. आपण काय करतोय, त्याच मोटरीला डायरेक्ट गच्चीवरती पाणी मिळतोय. पण पाणी मोटर लावून वर चढल्यावर कसं आहे, आता तुम्ही म्हणणार दुसरा मजला तिसरा मजला घर आहे आम्ही पाणी वर कसं द्यायचंय, तर त्याला खाली टाकी करायची आहे किंवा खाली ड्रम ठेवायचं आहे, त्यात महापालिकेचं पाणी सोडायचं आहे आणि साठवलेलं पाणी मोटरद्वारे वर करायचं. एवढा जरी प्रयोग